Hello friends, welcome to the Matrix Science Academy. In last session we have studied about the differences between the prokaryotes and eukaryotes, as well as we have studied about the characteristics of the living organisms. In this session we are going to discuss about the diversity of the living world. So what is the diversity? What is the diversity? In Marathi, the diversity is called as विविधता. मराठीमध्ये आपण याला विविधता असं म्हणतो, डायव्हर्सिटीला. सो व्हॉट इज अ डायव्हर्सिटी? आपण आपल्या सराउंडिंगला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आणि ॲनिमल्स पाहत असतो. जर आपण एखाद्या डेन्स फॉरेस्टमध्ये गेलो तर तिथे आपल्याला वेगवेगळ्या टाईपच्या प्लांट्स पाहायला मिळतील, ॲनिमल्स पाहायला मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्स पाहायला मिळतील, आणि काही ऑर्गॅनिझम तर असे आहेत की जे आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाहीत, लाईक प्रोटोझोआ असतील, लाईक अमिबा, पॅरामोशियम, किंवा बॅक्टेरिया आहेत जे प्रोकॅरियोट्स आहेत. तर असे खूप सारे ऑर्गॅनिझम्स आपल्या सराउंडिंगला प्रेझेंट आहेत. ठीक आहे. मग आता हे जे डिफरंट ऑर्गॅनिझम्स आहेत यांची संख्या किती आहे आपल्याला माहीत आहे का? तर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे जवळजवळ 1.7 to 1.8 मिलियन एवढ्या स्पेसीज आहेत वेगवेगळ्या प्लांट आणि ॲनिमल्सच्या, ज्या आपल्याला माहीत आहेत. सो देअर आर अराउंड 1.7 to 1.8 मिलियन स्पेशीज ऑफ द प्लांट, ॲनिमल्स, इन्सेक्ट्स आर नोन टू अस. पण अशा खूप साऱ्या स्पेशीज आहेत ज्या आपल्याला माहीतसुद्धा नाही आहेत. ठीक आहे. मग आता या ज्या वेगवेगळ्या टाईपच्या या ज्या 1.8 to 1.7 मिलियन स्पीशीज आहेत, 1 मिलियन म्हणजे जवळजवळ 10 लाख, म्हणजे 17 ते 18 लाख स्पीशीज प्लांट आणि ॲनिमल्सच्या ज्या आपल्याला माहीत आहेत, यांनाच म्हणतो आपण डायव्हर्सिटी, म्हणजेच विविधता, ऑर वी कॉल इट ॲज द बायोडायव्हर्सिटी, दॅट इज म्हणजेच जैवविविधता. ठीक आहे. म्हणजे ही जी बायोडायव्हर्सिटी आहे याला आपण कसं डिफाईन करणार? सो नंबर ऑफ डिफरंट टाईप ऑफ स्पीशीज which are present on the earth is called as the biodiversity of the organisms, right? मग आता ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ही इतकी ह्यूज आहे की आपण या प्रत्येक स्पीशीजचा अभ्यास नाही करू शकत, प्रत्येक स्पीशीजच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण लक्षात नाही ठेवू शकत. मग एक जनरल आपण कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. जसं की आपल्याला माहिती आहे की ॲनिमल्स म्हणजे कोण, म्हणजे आपल्या लक्षात येतं, ॲनिमल्स हा शब्द वापरला की आपल्या लक्षात येईल व्हॉट इज ॲनिमल, किंवा प्लांट्स हा शब्द वापरला की आपल्या लक्षात येतं व्हॉट आर द प्लांट्स, किंवा इन्सेक्ट्स म्हटलं की आपल्या लक्षात येतं, जसं आपण काल शिकलो बॅक्टेरिया म्हटलं की आपल्या लक्षात येतं की कोणते ग्रुपचे ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये आहेत. असं आपण काय करतो, एक जनरल क्लासिफिकेशन करतो, कारण आपण या सर्व ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवू शकत नाही. सो वाय देअर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम? बिकॉज देअर आर अराउंड 1.8 मिलियन स्पीशीज ऑफ द organisms which are known to us, and it is difficult to remember the characteristics of each of the organism, and if we have to study these organisms we have to classify them in the general groups, general categories. So there is a need of the classification of the organism. ठीक आहे. मग हे जे वेगवेगळे स्पीशीज आहेत या वेगवेगळ्या स्पीशीजला प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळी नावं असतात. फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो मँगो, ठीक आहे, त्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो आम, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण आंबा. तसं त्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे प्रत्येक स्पीशीजला काही लोकल नेम असतात. या लोकल नेमला म्हणतो आपण व्हर्नाकुलर नेम्स. प्लीज रिमेंबर, जे लोकल नेम असतात या लोकल नेमला काय म्हणतो आपण? या लोकल नेमला म्हणतो आपण व्हर्नाकुलर नेम. ठीक आहे. मग आता एखाद्या स्पीशीजचा एखाद्या सायंटिस्टला अभ्यास करायचा असेल, फॉर एक्झाम्पल एखादा युरोपमधला सायंटिस्ट आहे, त्याला मँगोवर अभ्यास करायचा आहे किंवा मँगोच्या स्पीशीजचा त्याने अभ्यास केला आहे. ठीक आहे. आणि मग त्याने जो रिसर्च केलेला आहे तो एखाद्या फाइंडिंगमध्ये म्हणजे एखाद्या पुस्तकामध्ये तो लिहील, आणि जर त्याने लोकल नेमचा वापर केला तर ते आपल्याला लक्षात येणार नाही की हे डिस्क्रिप्शन कशाबद्दल आहे. कळतंय तुम्हाला? म्हणून या सर्व काही ज्या स्पीशीज आहेत या सर्वांसाठी पूर्ण वर्ल्डमध्ये म्हणजे पूर्ण जगामध्ये किंवा पूर्ण अर्थवर जे काही डिफरंट
लँग्वेजेस आहेत त्या डिफरंट लँग्वेजेसमध्ये एकच सायंटिफिक नेम यूज करायला हवं. ठीक आहे, म्हणजे काय की हे जे वेगवेगळ्या स्पीशीज आहेत या वेगवेगळ्या स्पीशीजला पूर्ण जगामध्ये एकच कॉमन नेम असायला पाहिजे आणि त्या कॉमन नेमला म्हणतो आपण सायंटिफिक नेम. ठीक आहे, याला काय म्हणणार आपण सायंटिफिक नेम. म्हणजे प्रत्येक स्पीशीजला एक स्पेसिफिक नाव असलं पाहिजे, त्याला म्हणतो आपण सायंटिफिक नेम. आणि हे जे सायंटिफिक नेम जे दिलं जातं याला म्हणतो आपण नोमेनक्लेचर. याला म्हणतो आपण नोमेनक्लेचर. आता या शब्दाचा अर्थ बघा, नोमेन म्हणजे नाव. ठीक आहे, लॅटिनमध्ये नोमेनला आपण म्हणतो नेम. क्लेचर मीन्स टू कॉल. टू कॉल बाय नेम इज कॉल्ड ॲज द नोमेनक्लेचर. नोमेनक्लेचर म्हणजे एखाद्याला नाव देणे, नाव ठेवणे, दॅट इज द नोमेनक्लेचर, राईट. मग जो सपोज मँगो आहे, तर मँगोचं सायंटिफिक नेम काय आहे? मँगोचं सायंटिफिक नेम आहे मँगीफेरा इंडिका. पहा काय सांगतो मी तुम्हाला, सायंटिफिक नेम काय आहे मँगोचं? मँगीफेरा इंडिका. ठीक आहे, मग आता मँगोला पूर्ण सायंटिफिक कम्युनिटीमध्ये एकच सायंटिफिक नेम आहे, ते आहे मँगीफेरा इंडिका, राईट. आता हे जे मँगीफेरा इंडिका हे जे सायंटिफिक नेम आहे यामध्ये दोन नेम आहेत. तर पहिलं नेम आहे मँगीफेरा, दुसरं नेम आहे इंडिका. ठीक आहे, मग आता ही जी नोमेनक्लेचरची जी सिस्टम आहे, दोन नावं देण्याची जी सिस्टम आहे, या सिस्टमला म्हणतो आपण बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टम. याला काय म्हणतो आपण? पहा, याला म्हणतो आपण बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टम. बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टममध्ये दोन नावं दिली जातात. तर ही जी बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टम आहे, इट वॉज डिस्कवर्ड बाय और इट वॉज डिवाइस्ड बाय कार्लस लिनस. कार्लस लिनस नावाच्या सायंटिस्टने ही बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टम जी आहे ती शोधून काढली. आणि यामध्ये पहिलं जे नाव आहे, द फर्स्ट नेम दॅट इज मँगीफेरा, सेकंड नेम इज इंडिका. तर पहिलं जे नेम आहे याला म्हणतो आपण जेनेरिक नेम. इट इज कॉल्ड ॲज द जेनेरिक नेम, किंवा इट इज कॉल्ड ॲज द नेम ऑफ द जीनस. जेनेरिक नेम म्हणजेच काय? इट इज द नेम ऑफ द जीनस. सेकंड इज द इंडिका. इंडिका जे आहे इट इज अ नेम ऑफ द स्पीशीज. सेकंड जे नेम असतं ते असतं नेम ऑफ स्पीशीज, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्पेसिफिक इपिथेट. याला म्हणू आपण स्पेसिफिक epithet, right? So in binomial nomenclature system, the two names are involved. The first name is the generic name, or it is also called as the name of a genus, and second is the species name, which is also called as the specific epithet. ठीक आहे, मग आता हे जे दोन नावं आहेत यामध्ये एक शब्द सांगितला मी तुम्हाला स्पीशीज आहे, आणि दुसरा शब्द मी सांगितला तुम्हाला काय आहे? जीनस आहे. मग स्पीशीज कशाला म्हणणार? व्हॉट इज स्पीशीज? ठीक आहे, तर स्पीशीज काय आहे? स्पीशीज इज द ग्रुप ऑफ सिमिलर इंडिव्हिज्युअल्स. बघा, मी आता तुम्हाला स्पीशीज म्हणजे काय सांगतोय. स्पीशीज इज अ ग्रुप ऑफ सिमिलर इंडिव्हिज्युअल्स. सारख्या इंडिव्हिज्युअल्सचा ग्रुप म्हणजेच काय? स्पीशीज. फॉर एक्झाम्पल एक आपण एक्झाम्पल घेऊयात. स्पीशीज म्हणजे काय? लायन. लायनला इटॅलिक्स, लायनला जे स्पेसीजचं नेम आहे लायनचं ते आहे लिओ. ठीक आहे, लायनला म्हणतात पॅन्थेरा लिओ. सायंटिफिक नेम बघा लायनचं काय आहे? सायंटिफिक नेम आहे लायनचं पॅन्थेरा लिओ. ओके, त्यानंतर टायगरचं नेम बघा काय आहे? टायगरच्या स्पीसीजचं नाव आहे टायग्रिस, आणि त्याच्या जीनसचं नाव आहे पॅन्थेरा. पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा लिओ. आणि चित्ता माहिती तुम्हाला? चित्ता किंवा बिबट्या त्याला म्हणतात पारडस. पारडस. ठीक आहे, आणि मग स्पीशीजचं नाव काय? पारडस, आणि जीनसचं नाव काय आहे? पॅन्थेरा. मग आता स्पीशीज म्हणजे काय हे आपण सर्वात पहिले पाहूयात. स्पीशीज इज अ ग्रुप ऑफ सिमिलर इंडिव्हिज्युअल्स. आता ज्यावेळेस आपण लिओ ही एक स्पीशीज आहे, म्हणजे लायन ही एक स्पीशीज आहे असं ज्यावेळेस कन्सिडर करतो, त्यावेळेस तुमच्या डोळ्यांपुढे सर्व लायन्स येतात, राईट?
म्हणजे हे जे सगळे लायन आहेत हे सगळे सिमिलर दिसतात, यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना त्यांना, त्या इंडिव्हिज्युअल्सच्या ग्रुपला आपण म्हणतो स्पेशीज. जसं टायगर हे एक स्पेशीज आहे, लायन ही एक वेगळी स्पेशीज आहे, कॅमल ही एक वेगळी स्पेशीज आहे, कॅट्सची एक स्पेशीज आहे, डॉग्सची एक स्पेशीज आहे. ठीक आहे. तसंच चित्त्यांची म्हणजे बिबट्यांची म्हणजे पारडस यांची एक काय स्पेशीज आहे. ठीक आहे. म्हणजे बघा इथे लिओ, टायग्रीस, पारडस ह्या वेगवेगळ्या स्पेशीज आहेत. ठीक आहे. मग जीनस कशाला म्हणणार? आपण काय सांगितलं? स्पेशीज इज अ ग्रुप ऑफ सिमिलर इंडिव्हिज्युअल्स. जर तुम्हाला डिटेलमध्ये स्पेशीजचं डिस्क्रिप्शन हवं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की स्पेशीज ज्या असतात या मॉर्फॉलॉजिकली आपल्याला सिमिलर दिसतात. म्हणजे सगळे लायन पहा तुम्ही, सगळे सारखे दिसतात. सगळे टायगर पहा ते तुम्हाला सिमिलर दिसतात. त्यानंतर सर्व बिबटे असतील किंवा चित्ते असतील हे म्हणजे पारडस असतील हे सर्व कसे दिसतात? सिमिलर दिसतात. म्हणजे मॉर्फॉलॉजिकली इंडिव्हिज्युअल्स एका स्पेशीजमधले सिमिलर तर असतातच, त्याचबरोबर ते एकमेकांबरोबर इंटरब्रीड करू शकतात. सो स्पेशीज इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच कॅन इंटरब्रीड अँड कॅन प्रोड्यूस अ फर्टाईल ऑफस्प्रिंग. म्हणजे ते इंटरब्रीड करू शकतात. फॉर एक्झाम्पल लायन हा लायनबरोबरच सेक्शुअली रिप्रोडक्शन करू शकतो, टायगर हा टायगरबरोबरच सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतो, कॅमलबरोबरच सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतो. कळतंय तुम्हाला? म्हणजे जे इंडिव्हिज्युअल्स एकमेकांबरोबर सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात त्यांना म्हणतो आपण एक स्पेशीज. म्हणून स्पेशीज ज्या असतात दीज आर द ग्रुप ऑफ द सिमिलर इंडिव्हिज्युअल्स. दीज सिमिलर इंडिव्हिज्युअल्स आर मॉर्फॉलॉजिकली सिमिलर. बघा इकडे लक्ष द्या सर्वांनी. इट इज मॉर्फॉलॉजिकली सिमिलर. मॉर्फॉलॉजिकली म्हणजे एक्सटर्नल ॲपियरन्स त्यांचा सारखा असतो. All the lion are morphologically similar. All the tiger are morphologically similar. They are not only morphologically similar, but they can also interbreed and can produce the fertile offspring. हे एक लक्षात घ्या. इंटरब्रीड म्हणजे हे जे असतात एकमेकांबरोबर सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतात, अशा ग्रुपला म्हणू आपण स्पेशीज. कळतंय तुम्हाला? आणि स्पेशीज हे हा क्लासिफिकेशनमधला सर्वात छोटासा ग्रुप आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज अ स्पेशीज? स्पेशीज इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच कॅन बी मॉर्फॉलॉजिकली सिमिलर अँड विच कॅन ऑल्सो इंटरब्रीड टू प्रोड्यूस द फर्टाईल ऑफस्प्रिंग्स. कळाले तुम्हाला? ठीक आहे. मग आता हे जे वेगवेगळ्या स्पीशीज आहेत, वेगवेगळ्या स्पीशीज म्हणजे काय? लायन असेल, टायगर असेल किंवा पारडस आहे, बिबट्या आहे. तर हे जे ह्या ज्या वेगवेगळ्या स्पीशीज आहेत या काही सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. आणि मग ज्या स्पीशीज सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात त्यांना एका जीनसमध्ये टाकलेलं असतं. तो हा जो जीनस आहे, जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पीशीज. लक्षात घ्या पुन्हा एकदा. स्पीशीजचं आपण डेफिनेशन केलं. स्पेशीज इज अ ग्रुप ऑफ सिमिलर इंडिव्हिज्युअल्स. तसंच ग्रुप ऑफ द स्पेशीज, ग्रुप ऑफ द सिमिलर स्पेशीज, ज्या स्पेशीज सारखे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात त्यांना एका ग्रुपमध्ये आपण टाकतो आणि त्या ग्रुपला म्हणतो आपण जीनस ऑर जेनेरा. ठीक आहे. जेनेरा इज द प्लुरल फॉर्म, जीनस इज द सिंग्युलर फॉर्म. मग आता इथे पहा, इथे हा जो लिओ आहे, लिओ याचा जीनस काय? पॅन्थेरा. टायग्रिसचा जीनस काय? पॅन्थेरा. पारडसचा जीनस काय आहे? पॅन्थेरा. या सर्वांचा जीनस सेम आहे कारण या ज्या स्पेसीज आहेत, लायन असेल, टायगर असेल, पारडस असेल, या सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. त्यांना नॉर्मली आपण म्हणतो ना बिग कॅट्स, राईट? मग हे जे आहेत हे सर्व शिकारी प्राणी आहेत आणि हे सर्व सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात, म्हणून त्यांचा एकच जीनस आपण ठेवलेला आहे. त्या जीनसचं नाव आहे पॅन्थेरा. ठीक आहे. मग आता इथे दोन नावं आली. द फर्स्ट नेम इज द नेम ऑफ द जीनस ऑर द जेनेरिक नेम अँड द सेकंड नेम इज द नेम ऑफ द स्पेशीज ऑर द स्पेसिफिक इपिथेट. आणि मग इथे जे दोन नावं दिली जातात हिला म्हटलं आपण बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टम. दिस बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टम वॉज डिवाइस्ड बाय द कार्लस लिनस. ओके. आणि पाहता इथे आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं होतं मँगीफेरा इंडिका. इट इज अ मँगो प्लांट. ह्याच्यामध्ये पहिला नेम आहे नेम ऑफ अ जीनस, सेकंड नेम इज द नेम ऑफ द स्पेशीज. आणि कधी कधी म्हणजे केव्हा केव्हा याच्या पुढे एक नाव असं दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल हियर they have written Mangifera indica L. So L is denoting the name of the author. Here the name of the author is Linus. पहिलं नेम जीनस, सेकंड नेम स्पेशीज, थर्ड नेम इज द नेम ऑफ द ऑथर.
राईट. इथे ऑथरचं नाव दिलेलं असतं, तर इथे ऑथरचं नाव जे दिलेलं आहे ते एल आहे. एल मीन्स इट इज क्लासिफाईड बाय द लिनस. याचा अर्थ असा आहे की हे लिनस या ऑथरने हे नाव दिलेलं आहे. या ऑथरने मँगो प्लांटचा अभ्यास करून त्याला सायंटिफिक नेम दिलेला आहे. ठीक आहे. मग आता काही हे जे बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टम आहे हे प्लांटसाठी आणि ॲनिमलसाठी आपण यूज करतो. बॅक्टेरियांसाठी सुद्धा हे नोमेनक्लेचर सिस्टम यूज केलं जाऊ शकतं. तर मग प्लांट आणि ॲनिमलसाठी ज्यावेळेस हे नोमेनक्लेचर सिस्टम वापरलं जातं तर यामध्ये काही रूल्स आहेत. तर प्लांटसाठी हे जे रूल्स आहेत ते डिसाईड केले जातात इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचरद्वारे. लक्षात घ्या. इंटरनॅशनल code for botanical nomenclature devise the rule for the classification as well as the nomenclature of the plants. तसंच आहे इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नोमेनक्लेचर. इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नोमेनक्लेचर हे जे आहेत दीज हॅव डिसाइडेड ऑर डिवाइस द रूल्स for the classification of the animals as well as the nomenclature of animals. म्हणजे ॲनिमल्सचं जे क्लासिफिकेशन आणि नोमेनक्लेचर म्हणजे बायनोमियल नोमेनक्लेचर किंवा नाव जे सायंटिफिक नेम जे दिलं जातं ते इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नोमेनक्लेचरच्या रेग्युलेशनप्रमाणे दिले जातात. आणि प्लांटमध्ये इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचरच्या रेग्युलेशनप्रमाणे प्लांट्सला नावं दिली जातात. ठीक आहे. मग आता हे जे बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टम आहे याचे रूल्स काय आहेत. तर पहिला रूल आहे की बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टममध्ये फर्स्ट नेम हे जीनसचं असतं, त्याला जेनेरिक नेम म्हणतो. सेकंड नेम जे असतं ते स्पेशीजचं असतं, त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक इपिथेट. आता जे फर्स्ट नेम असतं या फर्स्ट नेमची स्टार्ट नेहमी कॅपिटल लेटरने होते. सो फर्स्ट नेम इज ऑलवेज स्टार्टेड विथ द capital letter, that is the name of the genus always starts with the capital letter. आणि name of the species always starts with the small letter. ठीक आहे. हे नेहमी स्मॉल लेटरने स्टार्ट होतं. ज्यावेळेस आपण हे नाव टाईप करतो, फॉर एक्झाम्पल आपण PC आपल्या टाईप करतो, वर्डमध्ये आपण टाईप करतो. टाईप करताना ही जी सायंटिफिक नेम असतात, सायंटिफिक नेम टाईप करताना नेहमी इटालिक्स केले जातात. तर इथे वरती एक सिम्बॉल असतो इटॅलिक्सचा, तर त्या सिम्बॉलद्वारे आपण नेहमी याला इटॅलिक्समध्येच टाईप करायला हवं. ठीक आहे. म्हणजे सायंटिफिक नेम्स आर ऑलवेज इटॅलिसाइज्ड. कळतं आहे. नेहमी यांचं इटॅलिक्स करायला हवं. आणि जनरली हे सायंटिफिक नेम ज्यावेळेस दिलं जातं दिस सायंटिफिक नेम इज जनरली गिवन इन द लॅटिन लँग्वेज. हा एक रूल आहे. जनरली हे सायंटिफिक नेम लॅटिन लँग्वेजमध्ये दिलं जातं. जर लॅटिन लँग्वेज यूज केली नसेल तर त्याचं लॅटिनायझेशन केलं जातं. ठीक आहे. म्हणजे सपोज तुम्ही जर इंडियन नाव असेल आणि इंडियन नाव जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्याला तुम्हाला लॅटिनाइज करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे लॅटिनमध्ये नाव दिलं जातं जनरली. आणि हे नाव ज्यावेळेस आपण टाईप करतो, टाईप करताना ते इटॅलिक्स करायला हवं. ठीक आहे. मग जर आपण हाताने लिहित असू तर ज्यावेळेस हँड रिटन असेल त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस तर आपण इटॅलिक्स नाही करू शकत. मग हँड रिटन ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस ही जी नावं असतात, जीनसचं नाव आणि स्पेशीजचं नाव हे सेपरेटली अंडरलाईन केलं जातं. सो द नेम ऑफ द जीनस अँड द नेम ऑफ द स्पेशीज शुड बी सेपरेटली अंडरलाइंड वेन हँड रिटन अँड इट शुड बी इटॅलिसाइज्ड वेन टाईप रिटन. ठीक आहे. आता थर्ड क्रायटेरिया आहे की ही जी नावं असतात बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टममध्ये इथे एंडला ऑथरचं नावसुद्धा दिलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल इथं एल लिहिलेलं असेल किंवा इथं LINN लिहिलेलं असेल. सो दिस इंडिकेट्स द नेम ऑफ द ऑथर. हे इंडिकेट करतात की हे ऑथरचं नेम आहे किंवा ऑथरचं नाव आहे. राईट. सो दिस सिस्टम इज कॉल्ड ॲज द बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टम अँड दीज आर द रूल्स फॉर द बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टम. ठीक आहे. मग आता बघूयात आपण हाऊ टू क्लासिफाय द ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करणं का आवश्यक आहे आणि कसं क्लासिफाय करतात.
So just now we have discussed that there are around 17 lakh to 18 lakh of species of organisms present on earth or which are known to us, and if we have to study the characteristics of these different organisms, we have to classify them or we have to categorize them, right? मग जर कॅटेगरायझेशन करायचं असेल म्हणजेच जर ऑर्गॅनिझम्सचं ग्रुपिंग करायचं असेल तर आपल्याला क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे, राईट? सो हाऊ दिस क्लासिफिकेशन इज डन, हे क्लासिफिकेशन कसं केलं जातं पहा. क्लासिफिकेशन इज डन ऑन द बेसिस ऑफ classification is done on the basis of the characteristics of organisms. कोणत्याही ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास केला जातो आणि मग त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल जे ऑर्गॅनिझम सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स दाखवत आहेत, सिमिलर मॉर्फॉलॉजी दाखवत आहेत किंवा इंटरनल स्ट्रक्चर घेतलं आपण सेलचं इंटरनल स्ट्रक्चर सिमिलर दाखवत आहेत, ठीक आहे, किंवा त्यांच्याकडे ऑर्गन जे आहेत ते सिमिलर आहेत, असे ज्यावेळेस कॅरेक्टरिस्टिक्स सेम असतात त्यावेळेस आपण त्यांना एका ग्रुपमध्ये टाकतो, ठीक आहे. आणि जे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात त्यांना डिफरंट ग्रुपमध्ये ॲड केलं जातं, राईट? सो क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया सिम्पल आहे, काय की कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करा आणि कॅरेक्टरिस्टिक्सनुसार क्लासिफिकेशन करा. इफ द ऑर्गॅनिझम्स आर शोविंग द सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स, place them into the one group. If they are showing the different characteristics, place them into the different groups. ठीक आहे. मग कॅरेक्टरिस्टिक्समध्ये एक ब्रांच आहे बायोलॉजीची, तिला म्हणतो आपण टॅक्सोनॉमी, ठीक आहे, टॅक्सोनॉमी. सो इथं या शब्दाचा अर्थ बघा, टॅक्सन मीन्स ग्रुप, राईट? नॉमी मीन्स क्रिएटिंग अ ग्रुप. सो ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द टॅक्सोनॉमी. मी जनरली त्याला असं म्हणतो की ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द टॅक्सोनॉमी, ठीक आहे. पण टॅक्सोनॉमीची डेफिनेशन काय आहे ती आपण पाहूयात. टॅक्सोनॉमी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. टॅक्सोनॉमी इज द branch of biology that deals with the collection of organism, characterization of organism, identification of organism, description of organism, nomenclature of organism, and finally the classification of organism. सर्वांनी लक्ष द्या इकडे पहा. टॅक्सोनॉमी काय आहे? टॅक्सोनॉमी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द कलेक्शन ऑफ ऑर्गॅनिझम. पहा आता एखाद्या ऑर्गॅनिझमचा तुम्हाला अभ्यास करायचा, सपोज एखाद्या प्लांटचा तुम्हाला अभ्यास करायचा, तर सर्वात पहिले तुम्हाला ती प्लांट जिथे असेल तिथे जाऊन त्या प्लांटचं कलेक्शन करावं लागेल. किंवा एखादं ॲनिमल असेल, नवीन एखादं ॲनिमल आहे, त्याला तुम्हाला पकडून आणावं लागेल, म्हणजे त्याचं कलेक्शन करावं लागेल किंवा त्याचं जाऊन ऑब्झर्वेशन करावं लागेल. याला म्हटलं आपण कलेक्शन. द फर्स्ट स्टेप इन द क्लासिफिकेशन इज द कलेक्शन ऑफ ऑर्गॅनिझम. मग एकदा त्या ऑर्गॅनिझमचं कलेक्शन करून आणलं, सपोज प्लांट किंवा ॲनिमल आहे, त्या ॲनिमलचा किंवा प्लांटचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी कराव्या लागतील. दिस इज कॉल्ड ॲज द कॅरेक्टरायझेशन. याला म्हणतो आपण कॅरेक्टरायझेशन. एखादा ॲनिमल आहे किंवा प्लांट आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी कराव्या लागतील. फॉर एक्झाम्पल प्लांट आहे, तर मग प्लांटमध्ये लीफ कोणत्या टाईपचे आहेत, रूट कोणत्या टाईपचे आहेत, स्टेम कसं आहे, ब्रांचिंग आहे की नाही आहे, त्यानंतर फ्लावर्स कसे आहेत, फ्लावर्समध्ये अँड्रोइशियम किती आहेत, गायनोइशियम किती आहेत, म्हणजे आपण व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, फ्लोरल कॅरेक्टरिस्टिक्स, अशा खूप साऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स एका वेळेला स्टडी करू शकतो. ठीक आहे. मग याला म्हणतो आपण कॅरेक्टरायझेशन ऑफ ऑर्गॅनिझम. ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टरायझेशन करणार त्यानंतरच आपण ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करू शकतो. एखादा नवीन ऑर्गॅनिझम असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड जे डिफरंट ऑर्गॅनिझम्स असतील यांचं आपण कॅरेक्टरायझेशन केव्हा करू शकतो? ज्या वेळेस आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स माहिती पडतील. मग कॅरेक्टरिस्टिक्स माहिती पडण्यासाठी त्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास करावा लागेल आणि कॅरेक्टरायझेशन केल्यानंतर आपण ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याचं डिस्क्रिप्शन देऊ शकतो.
ठीक आहे. मग आपण कॅरेक्टरायझेशन करणार, ऑर्गॅनिझमचं डिस्क्रिप्शन लिहिणार आणि डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर बेस्ड ऑन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑर्गॅनिझम वी कॅन आयडेंटिफाय दॅट ऑर्गॅनिझम. आपण त्या ऑर्गॅनिझमला आयडेंटिफाय करू शकतो आणि मग based on these characteristics and on the basis of the identification of the different characteristics we can give name to that organism. आपण त्या ऑर्गॅनिझमला एक नाव देऊ शकतो. that is we can give a name, that is a scientific name to that organism. ठीक आहे. आणि मग एक सायंटिफिक नेम देताना आपल्याला त्याचं स्पेशीजचं नाव डिसाईड करावं लागेल आणि जीनस कोणत्या जीनसमध्ये त्याला टाकायचं आहे हे सुद्धा आपल्याला डिसाईड करावं लागेल. आणि आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की जीनस इज अ ग्रुप ऑफ द सिमिलर स्पेशीज. मग ज्यावेळेस आपण एखाद्या या स्पेसीजला आयडेंटिफाय करू त्या स्पेशीज बरोबर किंवा रिलेट करणाऱ्या ज्या दुसऱ्या स्पेशीज आहेत त्या स्पेशीजच्या ग्रुपमध्ये आपण या स्पेशीजला टाकू. कळतंय? म्हणजे जीनस जो असेल यांचा ह्या रिलेटेड स्पेशीजचा एक ग्रुप असेल. कळतंय तुम्हाला? म्हणजे नोमेनक्लेचर केल्यानंतरची पुढची स्टेप काय असणार? त्यानंतरची पुढची स्टेप असेल क्लासिफिकेशन. हा इकडे लक्ष द्या. सो व्हॉट इज अ टॅक्सोनॉमी? टॅक्सोनॉमी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट इज यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन. सो इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी that deals with the collection of organism, characterization of organism, identification of that organism, description of the organism, nomenclature and finally classification of the organism. ठीक आहे. म्हणजे ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण टॅक्सोनॉमीचा वापर करतो आणि टॅक्सोनॉमीमध्ये असलेल्या स्टेप्स आहेत कलेक्शन, कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन, नोमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन. ठीक आहे. अशीच एक सिमिलर ब्रांच आहे टॅक्सोनॉमीशी रिलेटेड. त्या ब्रांचला म्हणतो आपण सिस्टेमॅटिक्स. सिस्टेमॅटिक्स. सो व्हॉट इज द सिस्टेमॅटिक्स? सिस्टेमॅटिक्स इज द सिस्टेमॅटिक स्टडी ऑफ द ऑर्गॅनिझम or step by step study of the organism is called as the systematics. So systematics is the systematic study of the organism, right? But systematics also deals with the collection of organism, characterization of organism, identification, description, nomenclature and the classification. So this is also similar to the taxonomy, okay? And the meaning of systematics is the systematic study. तर हा जो शब्द आहे सिस्टेमा, this word has arisen from the word systema. हा जो सिस्टेमॅटिक्स वर्ड आहे हा एका शब्दापासून आलेला आहे. त्या शब्दाचं नाव आहे सिस्टेमा. आणि हा जो सिस्टेमा आहे इट वॉज फर्स्ट, दिस वर्ड वॉज फर्स्ट यूज्ड बाय कार्लस लिनस. इट वॉज फर्स्ट यूज्ड बाय कार्लस लिनस इन हिज पब्लिकेशन. एक त्याने टायटल पब्लिश केलं होतं आणि त्या पब्लिकेशनचं नाव होतं सिस्टेमा नॅचरे. सिस्टेमा नॅचरे. Systema Naturae was the publication, title of the publication of the Carolus Linnaeus, in which he has classified the different organisms. आणि या बेसिसवर ही एक ब्रांच डेव्हलप झाली, हिला म्हणतो आपण सिस्टेमॅटिक्स, इन विच वी ऑल्सो कन्सिडर द कॅरेक्टरायझेशन, आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन, नोमेनक्लेचर ऑफ the organism as well as the classification of organism. But systematics also considers the systematic arrangement of the organism as well as their evolutionary relationship. लक्षात घ्या, systematics considers the evolutionary relationship between the organism. पहा इकडे लक्ष द्या, टॅक्सोनॉमी जो आहे तो फक्त ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करण्यासाठी यूज केलं जातं. म्हणजे डिफरंट टाईपच्या स्पेसीजचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो बाय यूजिंग द टॅक्सोनॉमी. पण या ज्या स्पेसीज आहेत या वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये काय संबंध आहे, व्हॉट इज द रिलेशनशिप right between the different species, that is considered in the systematics. So systematics considers the evolutionary relationship between the organism. Taxonomy considers only the diversity of the organism, but systematics considers the diversity as well as the evolutionary relationship between the different species, different organisms, right? So systematics
is the branch of biology that deals with the systematic study of the organism, classification of the organism, as well as considers the evolutionary relationship between the different species. ठीक है? So in this way, the classification is done on the basis of the characteristics of the organism. Similar organisms which are showing the similar characteristics are placed in one group, and organisms which are showing the different characteristics, they are placed in the another group. Species is the smallest group in the classification. Similar species are grouped to form the genus or the genera.